नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. आदिवासी विकास आयुक्तालयामध्ये जी आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेअंतर्गत जी भरती झाली होती, तर त्या संदर्भात अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, आवडला तर लाईक करा. तर चला स्टार्ट करू. पहा, आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक महाराष्ट्र राज्य, तर त्या संदर्भामध्ये 17 तारखेचा अपडेट आहे, 17 मेचं. तर पहा, आज आहे 8-9 जूनच्या जवळपास आज तारीख आहे. तर हे अपडेट 17 तारखेचं आहे. पहा, यामध्ये जे 5/10/2024 भरती झाली होती. पहा, 5/10/2024 रोजी आदिवासी विभागातील 17 पदनामाचे एकूण 611 पदासाठी भरती झाली होती. 611 वॅकन्सीसाठी. ठीक आहे. तर त्या भरती संदर्भामध्ये सरळ सेवा जाहिरात प्रसिद्धी करून भरती घेण्यात आली होती. तर त्या संदर्भामध्ये गृहपाल स्त्री पदाकरिता लेखी परीक्षा ही IBPSने घेतली होती. दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी पार पडली होती ती एक्झाम. तर त्यामध्ये आदिवासी विकास नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती विभागनीय गृहपाल स्त्री या पदाकरिता 45% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षार्थीची यांची गुणवत्ता यादी आलेली आहे. तर ती ही पहा, हे जे 611 विद्यार्थ्यांसाठी एक्झाम झाली होती, तर त्यांची गुणवत्ता यादी आलेली आहे. तर पहा, ही गुणवत्ता यादी जी आहे tribal.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहे गुणवत्ता यादी. तर ही पहा, प्रत्येक जिल्ह्यानुसार ही गुणवत्ता यादी वेगवेगळी आलेली आहे. तर पहा, हे आहे नाशिकच्या अंतर्गतमधली ही गुणवत्ता यादी आहे. तर तुम्हाला हे जर गुणवत्ता यादी पाहायचं असेल तर tribal.maharashtra.government.in या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन पाहायचं आहे. तर बरेच जणांचा कमेंट येत होता की ह्या भरती संदर्भात काय झालं म्हणून. तर पहा, ह्या भरती संदर्भात हे अपडेट आहे. फॉलोइंग पहा, यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन आणि मार्क्स होते यामध्ये. तर पहा, ज्यामध्ये ज्यांचे नाव आहे तर त्यांचं अभिनंदन पहा. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, रोल नंबर, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, कॅन्डिडेट अप्लाइड आणि कॅन्डिडेट कॅटेगरी, त्यानंतर सेक्स आणि डेट ऑफ बर्थ, त्यानंतर नेम. हे पहा, अशा प्रकारचे नेम आहेत. जे कोणी त्यांचं नाव आहे त्यांनी पाहून घ्या तुमचे मार्क किती आहेत वगैरे काय नाही त्यामध्ये. तर पहा, ह्याच्यामध्ये हायर क्वालिफिकेशन, त्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन आणि हे मार्क पडलेले त्यामध्ये या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर अशाच प्रकारची प्रत्येक जिल्ह्याची पण ही यादी आलेली आहे. तर हे पहा, हे सगळे विद्यार्थ्यांची यादी आहे. यादी खूप मोठी आहे जवळपास ही. पहा, यामध्ये किती विद्यार्थ्याची यादी, जवळपास ही 136 विद्यार्थ्याची ही यादी आहे. तर अशा प्रकारच्या यादी आपण दुसरी पण यादी पाहून घेऊ. त्यानंतर पहा, हे 23 मेचा एक अपडेट आहे. ते 17 मेचा पाहिला होता आपण. हे आहे नेक्स्ट त्याच्यामधले 23 मेचा अपडेट आहे. यामध्ये पहा काय सांगितलं आहे, अपर आयुक्त ठाणे विभागातील गृहपाल पुरुष, जे अगोदरचं पाहिलं आपण ते स्त्रीचं होतं. त्यानंतर हे पुरुषची जी यादी आहे, गृहपाल पुरुष व महिला सर्व सरळसेवकची रिक्त पदे भरण्यासाठी निवड सूची जाहीर करण्यात आलेली आहे. आता हे मध्ये जे आपण अगोदर पाहिलं ते मार्कची लिस्ट होती, त्यानंतर ही निवड सूची आहे. पहा, याच्यामध्ये tribal.maharashtra.government.in या संकेतस्थळावर तुमची निवड सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांना हे आणखीन माहिती नाही आहे त्यांनी स्वतः हे पाहून घ्यायचं आहे. हे अपर आयुक्त आदिवासी विभाग ठाण्याच्या निवड सूची आहे ही. तर यामध्ये पहा, हे 23 तारखेला अपडेट झालेलं आहे. यामध्ये पहा, निवड सूचीमधले हे नावं आहेत. ज्यांची नावं आहेत त्यांनी स्वतः गृहपालमध्ये त्यांनी हे पाहून घ्यायचं आहे. ज्यांनी आणखीन पाहिलं नाही आहे त्यांच्यासाठी हा अपडेट आहे. पहा, तर पहा, यामध्ये गृहपाल महिला आणि गृहपाल पुरुष हे ठाण्यामधली जी कोणी निवड झालेली आहे त्यांच्यासाठी अभिनंदन. त्यानंतर दुसरा एक आहे यामध्ये, ते पण पाहून घेऊ आपण. त्यानंतर पहा, हे आदिवासी विकास भरती 2024 मधल्या संदर्भामध्ये हे 24 मेचं आहे. अगोदर 17 मेचं पाहिलं, त्यानंतर 23 मेचं पाहिलं, आता हे आहे 24 मेचं. तर हे प्रत्येक जिल्ह्यानुसार जसे भरती झाली होती त्यानुसार हे संकेतस्थळावर अपलोड झालेले आहेत. यामध्ये पहा, नाशिक आयुक्तालयामध्ये काय सांगितलं आहे, अमरावतीमधली ही भरती होती. त्यामध्ये गृहपाल स्त्री या संवर्गाकरता 45% गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार मूळ कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता ही जी एक्झाम झाली ती एक्झाम झाल्यानंतर प्रत्येक विभागानुसार यांनी जी एनलिस्ट केलेली यादी आहे, त्यानंतर कोणी सिलेक्शन लिस्ट लावली आहे, कोणी एनलिस्ट केलेली यादी लावली आहे. तर ज्या विभागामध्ये ज्यांनी जी एक्झाम दिली होती ती एक्झाम तुम्ही ते पाहून घ्यायचं आहे. तुम्हाला ही सगळे या वेबसाईटवर सगळे अपडेट भेटून जाईल. tribal.maharashtra.government.in या वेबसाईटवर संकेतस्थळावर तुम्हाला सगळे अपडेट भेटून जातात. ठाणे असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, अशा प्रत्येक विभागाची, पुणे असेल, या प्रत्येक विभागाची जी आहे ती संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहेत. तर स्त्री गृहपाल, पुरुष गृहपाल हे पहा, 24-5 तारखेच्या हे सगळ्यांच्या सह्या आहेत. इनवोटच्या हे लिस्ट आहे पहा यामध्ये.
सगळ्यांची नावं आलेली आहेत. जे नावं आहेत त्यांच्यासाठी अभिनंदन मित्रांनो. पायामध्ये नाव आहे प्रियंका काळे, त्यानंतर रुपाली भोवटे, त्यानंतर शिवकन्या कल्याणकर, अशा प्रकारचे सगळ्यांचे नावं आले. तर त्यानंतर अश्विनी सुभाष ताकसाडे. तर हे पूर्ण यादी आहे. ज्यांना ही यादी पाहायची असेल त्यांनी जाऊन वेबसाईटवर पाहू शकता. ही यादी तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल. तर अशा प्रकारचा अपडेट आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. आणि EMRS जे आश्रमशाळेमध्ये 37 पदाची जी वॅकन्सी निघालेली आहे त्याची पण शेवटची तारीख जवळपास आलेली आहे. 9-10 तारीख शेवटची आहे त्याची. त्याच्यामध्ये पण फॉर्म ज्यांचं सायकोलॉजी BSc सायकोलॉजी वगैरे झालेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. त्यासाठी एक्झाम वगैरे नाही आहे. डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरून त्यामध्ये निवडसूची इंटरव्ह्यूद्वारे निवडसूची होणार आहे. 35,000 त्याच्यामध्ये मानधन असणार आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 37 असे महाराष्ट्रामध्ये आश्रमशाळेमध्ये EMRS स्कूल आहेत. जे EMRS स्कूल जे आहेत यांच्यासाठी हे विद्यार्थ्यांसाठी इमोशनली जे सपोर्ट आहे ते देण्यासाठी हे EMRS स्कूलमध्ये हे पदं काढलेले आहेत. काउन्सिलरची पोस्ट आहे. तर ही 9 किंवा 10 तारखेला जवळपास 10 तारखेचे शेवटचे आहे. तुम्ही महाराष्ट्र.tribal.government.in या संकेतस्थळावर जाऊन ते EMRS ज्यांचं BSc सायकोलॉजी वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे. तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. एक्झाम नसणार आहे. इंटरव्ह्यूवरच तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होऊन जाणार आहे. मानधन पण याच्यामध्ये चांगलं असणार आहे. मानधन जवळपास 35,000 मानधन आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असता सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर याचं अपडेट येऊन जाईल. EMRSच्या संदर्भात पण जशी काही अपडेट येईल तशी तुम्हाला अपडेट केलं जाईल. धन्यवाद मित्रांनो.